गुड आफ्टरनून मित्रांनो. आता वाजलेत आपण दुपारची 2:30 काहीतरी वाजलेत आणि आज पण आपण चालू करत आहोत ब्लॉग नंबर 10. मी गौरव मतकर स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत मुंबईला गणपती दर्शनासाठी. तर वाजलेत 2:30 आणि आता आपण जाऊ, पोहोचू, बघू कसं काय दर्शन होतं. एक दोन मित्रांना फोन केले होते पण पॉसिबल नाही कोणाला आत्ता. बघू जसं दर्शन भेटेल. आता मागच्या वर्षी दर्शन घेतलं होतं आपण, ह्या वर्षी बघू कसं दर्शन भेटतो आपल्याला, तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. तर मग चला. थोडी क्लिअरिटी ना लो असू शकते कारण मी कवर घातला आहे फोनला. फोन खूपच म्हणजे आता सध्या ह्या महिन्यामध्ये माझा फोन खूप ओला आला आहे पावसामुळे. तर मग त्याच्यामुळे फोनला मी कवर घातलेला आहे. तर तुम्हाला थोडा काय बोलतो ना ब्लर भेटू शकतो, पण थोडं ॲडजस्ट करा मित्रांनो. तर चला आपण रस्ता क्रॉस करू फटाफट पहिला जाऊ स्टेशनला, तिकीट काढू आणि जाऊ. आधी ते भिजलेलो आहे, आता परत भिजणारा नाही तिकडे म्हणून, तर म्हणून नको डोकं नाही भिजवायचं आपल्याला, म्हणून रेनकोट घातला. तर मग चला तुम्हाला दाखवतो पुढे आता. तर मग मित्रांनो आपण आता आलो आहोत स्टेशनला. आता आपण तिथून जाणार आहोत CSTला. तर मग चला आता प्रवास चालू झालेला आहे आपला. आता वाजले 2:38 आपण ट्रेन पकडलेली आहे आणि वाजले 2:44. तर मग चला. तर मग मित्रांनो आपण आता बस पोहोचलो आहोत किंग्स पॉकेट स्टेशनला. गरजेला पोहोचलो आहे. तर बघू मग आता दर्शन कसं होतो आपला. पहिला आपला असेल किंग्स पॉकेट चिंतामणी. तर मग चला तुम्हाला दाखवतो दर्शन कसं होतं ते. तर मग बघू शकता मित्रांनो आज देखील पावसाने खूप मस्त हजेरी लावली आहे. तर तुम्हाला थोडं ब्लर दिसत असेल तर थोडं समजून घ्या मित्रांनो, कारण आपण फोनला कवर लावला आहे. उगाच फोन खराब नको होण्यापेक्षा. अरे इथून आता आपण जाऊ पहिले पोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊ. मग जरा प्लॅनमध्ये जास्त गणपती आपण करणार आहोत. मानाचे गणपती जे असतात आपण त्यांचेच दर्शन करणार आहोत. बघू का चौकीचा महाराजाचं दर्शन भेटतं का नाही यावर्षी. तर मग चला जाऊ. मेन तर लालबागचा राजा आहे आपल्याला. चिंतामणीचं आपण दर्शन प्रयत्न करू, तो भेटेलच पण ट्राय करू. चला तुम्हाला दाखवतो पुढे. आता बघू शकता आपण लाईनीमध्ये आहोत चरण स्पर्शनाच्या एक. तर इथून जाऊ आपण दर्शनाला. मस्त बघू काय मस्त डेकोरेशन आहे, सेटअप आहे. दाखवतो पुढे. हा बघा राजा. तर मग मित्रांनो मस्त असा प्रकारे आपलं एक दर्शन झालेलं आहे. खूप वेळ थांबायला लागलं कारण बाप्पाची धोतरची होती म्हणून आम्ही थांबायला लागला आम्हाला. थांबलो आणि आता आम्ही बस बघू शकतो कोण किती करते. फुल क्राऊड होता. तर त्या क्राऊडवरनं आता बाहेर चाललोय. तर चला आता आपण जाऊ आपल्या पुढच्या दर्शनाला. तर मग चला बघू शकता ही रांग आहे मुखदर्शनाची आणि ही थेट जाते मंडपात. आणि आपलं दर्शन झालंय मंडपातून. आता आपण चाललो आहोत मुंबईचा राजा नाही तर लालबागचा राजाला. बघू आता जो दृश्य असेल तिकडे जाऊ फटाफट आपण आता दर्शन करू तिकडचा आणि तुम्हाला दाखवतो पण की कशा प्रकारे काय होतो. चला मग. असा मस्त डेकोरेशन आहे गेटचा, सुंदर असा गेट आहे. तर मग चला नंतर फायनली दर्शन भेटलेलं आहे आपल्या लालबागच्या राजाचा. आपण चालू आता पुढे.
खूप मेहनत खूप खूप म्हणजे खूप काय सांगू कसं दर्शन भेटलं, एक नंबर दर्शन भेटला. तर मग चला बाळगणेश्वर बल्लाळेश्वरचा आपण गणपती बघतोय बघा. विशू बघा अशी मस्त मूर्ती आहे. तुला आता मुंबई जर जाऊन दर्शन होणार आहे 5 दरम्यानच्या हीच आहे ना, असेल हीच आहे. तर मग चला आपण जाऊ. वाजे वीणा वाजे वाजे मृदुंग. मस्त असं सुंदर आता आपला मुंबईचं राजा दर्शन होणार आहे. तर मग चला. तर मित्रांनो बघू शकतात सुंदर असं देखावा आणि आपण आलो आहोत मुंबईच्या राजाला. तर मग चला आता बाप्पा दर्शन घेऊ. तर बघू शकता गर्दी आहे तशी, पण आम्ही आलो आहोत एकदम मस्त असं. तर मग चला. बोल 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 बावीस वाले की. तर मग चला मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे असा. चला आपण बाहेर जाऊ आता. चला मग आपलं झाला आता तेजू काय बरं राजा नाही, ते मुखदर्शन नाही ना. तेजू गायाचा महागणपती सुंदर अशा प्रकारची मूर्ती आहे. तर मग मित्रांनो असे आपले गणपती झालेले आहेत. असं आपण जाणार आहोत काळा चौकीचा महाराजा करायला. तर बघू तो पण झाला तर ठीकच आहे. आपल्याला लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा यांचे आपल्याला चरणस्पर्श भेटलेले आहेत. तेजू गायाचा पण आपल्याला मुखदर्शन भेटलं आहे, कारण तिकडे चरणस्पर्श भेटत नाही, तर आपल्याला तिकडे मुखदर्शन भेटलं आहे. तर मग चला आता बघू आपण जाऊ काळा चौकीला, तर भेटलं ठीकच आहे. काय तर मग घरचा प्रवास वाजलेत काय ते आता 8:30-9 वाजले आलेत. तर मग बघू एक गणपती भेटला ठीक आहे करू आणि मग घरी जाऊ. चला पब्लिक. मित्रांनो हा एक चिंचपोकळीचा एक रात्रीचा व्ह्यू असा मस्त बघू शकता तुम्ही. त्याच्या अपोजिटलाच काळा चौकीचा महागणपतीचा मंडप आहे. मस्त अशी मुंबई नगरी रात्रीच्या वेळेस गजबजलेली आहे. तर आपण त्याच गजबजलेल्या गर्दीमधून आपण जाणार आहोत. तर चला आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे मित्रांनो, कारण वेळ पण झालेला आहे. तर मग चला भाई घरी जाऊ. काळा चौकीचा गणपती नाही भेटला, पण आपल्याला मानाचे गणपती भेटलेले आहेत मुंबईतले. तर मग ते दर्शन घेतलेले आहेत आणि आरती दर्शन घेऊन आता घरी चाललो आहोत. तर मग हा पंडाल चिंतामणीचा. तर मग मित्रांनो असा काही आपला दर्शनाचा ब्लॉग होता जो आपण आता इथे संपवत आहोत. असं आपलं दर्शन भेटला तुम्हाला दाखवण्यात मी ब्लॉगमध्ये कसं काय काय ते कसे दर्शन केले ते. मग तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा आणि प्रेम दाखवा मित्रांनो, प्रेम दाखवा. कारण मागचा ब्लॉग आपला काय माहिती काय आला होता आगमनाचा, तो अजूनपर्यंत इश्यू होतो आहे. तर मी बघू परत रिपोस्ट करतोय त्याला, पण बघू जरा तुला जरा वेळ होईल बघू, त्याच्या आधी हा ब्लॉग येऊन जाईल. तर मग चला मित्रांनो भेटू आपण आत्ता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टाटा.